ह्या इलेक्शनच्या नंतर मला सगळ्यात जास्ती जे वाईट वाटलं तर ते एका माणसासाठी, जे आहे राजसाहेब ठाकरे. जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की राज ठाकरेमध्ये एक विजन आहे. महाराष्ट्रातलं ते किंबहुना एकच असे नेते आहेत ज्यांना महाराष्ट्राबद्दल एक विजन आहे आणि एक इच्छा आहे, एक एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न कसं साकार करावं हेही प्रोसेस त्यांच्याकडे आहे. असा एकही नेता आजवर महाराष्ट्रात मी पाहिलेला नाही. इलेक्शनच्या नंतर भले त्यांना एकही त्यांचा आमदार आलेला नसेल, काही काही जागे ते 2 नंबर, शिवडी विधानसभा ही एकच जागा होती जे त्यांचे अधिकृत उमेदवार होते श्री बाळानंद साहेब, ते दुसऱ्या नंबरवर होते. बाकी सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तिसऱ्या नंबरवर त्यांचे कॅन्डिडेट होते. तुम्ही हडप सर बोला, तुम्ही कल्याण बोला, तुम्ही दादर शिवाजी दादर माहीम विधानसभा बोला, जिथे त्यांचे स्वतःचे पुत्र श्री अमित ठाकरे साहेब उभे होते. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या पाठी जो यूथ आहे, जो यूथ